तर हे सगळं आम्ही तो परिसर फिरण्यासाठी म्हणून गेलो होतो. ढवळगड शोधायचा म्हणून असं काही गेलो नव्हतो. तो ओंकार, मी आणि मकरंद आम्ही गेलो होतो. तर त्यावेळेला ह्या ढवळगड किल्ल्याच्या जवळ म्हणजे आधी मकरंद आणि ओंकार गेले होते. तेव्हा ओंकारला ते ढवळगड अशी ढवळेश्वर नावाची पाटी दिसली बरं. आणि त्याला वरती तो डोंगर दिसला आणि तिथे तटबंदी उभी असलेली दिसली. हं, हं. मग त्यांनी मला इथे येऊन सांगितलं, की असं-असं आहे. तर आपण बघायचं का? तो असावा का ढवळगड वगैरे हे आणि ते. आम्ही जेव्हा परत एकदा आम्ही गेलो, कारण मी एकत्र. मग तेव्हा बघितलं तर तिथे डोंगरावर गेल्यावर तर तिथे तटबंदी दिसली, बुरुज दिसला, दरवाजाही कमान पडली होती, पण हं. अर्धी कमान शिल्लक होती. ती बघितली ओके. आम्ही तिथे. वरती एक ढवळेश्वराचं मंदिर आहे ते. पाण्याची टाकी होती, 3 पाण्याची टाकी होती तिथे. शिवाय खालती मेटावरती एक टाकं होतं. मेट म्हणजे गडाच्या डिफेन्स सिस्टमचा एक भाग असतो. हं, हं. शिवाय तिथे चुन्याचा घाणा म्हणजे एवढे अवशेष तिथे मिळाले आम्हाला एक किल्ला असण्याचे, की ते नाकारता येणं शक्यच नव्हतं